श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 1 ते 14. अगदी कमी वेळात ऐकणार आहोत. या ग्रंथाचे श्रवण व पठण करता आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते. सर्व दुःखांचा नाश होऊन अंती शिवलोक प्राप्त होतो. तरी हा शिवलीलामृत ग्रंथ सर्वांनी ऐकावा. श्री साम सदाशिव परनमस्तु. ओम नमः शिवाय. संपूर्ण श्री शिवलीलामृत कथासार पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. पहिला अध्याय वाचेल तो जो ऐकेल त्याची सर्व पापे नष्ट होऊन तो शिवकृपेला प्राप्त होईल. शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्रीधर कवीने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याला शिवलीलामृत लिहिण्याचा आशीर्वाद दिला. व्यासांनी ते स्कंद पुराणात प्रमोत्तर खंडात शिवलीलांचे वर्णन केले. तोच हा पवित्र शिवलीलामृत ग्रंथ हो. नैमिषारण्यात सर्व ऋषीगण जमले असता शौनकादी ऋषींनी सूत मुनींना शिवचरित्र सांगण्याची विनंती केली. तेव्हा सूत मुनींनी ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा महिमा सांगितला. हा सर्वश्रेष्ठ मंत्र असल्याने त्यांनी सांगितले. नुसते शिव शिव म्हटले तरी शंकर समोर उभा राहतो एवढा त्यात महिमा आहे. पण मंत्र गुरुमुखातून घेतला तरच प्रभावी ठरतो. म्हणून तो ब्राह्मण गुरुकडून विधियुक्त घ्यावा. शिवमंत्राच्या पुनर्रचनाने सर्व पापे नष्ट होतात. या मंत्राच्या प्रभावाने कथा सूत मुनींनी सांगितली. फार पूर्वी दाशार्ह राजा होऊन गेला. तो उदार व सुलक्षणी होता. पण त्याचा एक दुर्गुण होता. तो कामांध होता. त्याची पत्नी कलावती अतिशय सौंदर्यवती होती. एकदा राजा झाला त्याने कलावतीला शयन मंदिरात बोलवले पण ती आली नाही. राग येऊन राजा कलावतीच्या महालात गेला पण तिला रतिक्रीडेची विनंती करू लागला. पण तिने नम्रपणे नकार देऊन व्रतस्थ असल्याचे सांगितले. तसेच तिने राजाला स्त्री जर रोगिष्ट गर्भवती ऋतुमती उपाशी व्रतस्थ वृद्ध आणि अशक्त असेल तर तिला भोगू नये असे सांगितले. पर्वकाळी उत्तम काळी प्रसन्न मनाने समागम करावा असेही सांगितले. पण राजाने दुर्लक्ष करून तिला बहुपाशात घेतले. त्या क्षणी त्याचे अंग पोळून निघाले. राजाने याचे कारण विचारताच कलावतीने शिवपंचाक्षर मंत्राचा प्रभाव असल्याचे सांगितले. राजाला पश्चाताप झाला. त्याने विधिपूर्वक शिवपंचाक्षर मंत्राची दीक्षा गर्ग मुनीकडून घेतली. तो गुरुला शरण जाताच ते धन्य होऊन गुरुसहित अनुग्रहित झालेला राजा नित्य शिवपंचाक्षरी मंत्र जपू लागला. हा अध्याय जो पठण करेल त्याची पापे नष्ट होऊन शिवकृपेला प्राप्त होईल. श्री साम सदाशिव शिवार्पणमस्तु. शिवलीलामृत अध्याय 2. शिवरात्री महात्म्य. व्यास महर्षींनी मास माघाविषयी विशेष महत्त्व सांगितले आहे. माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. व्याघ्राची कथा. एकदा एक व्याघ्र शिकारीसाठी जंगलात गेला. त्याने एक शिवमंदिर पाहिले. त्या शिवमंदिरात शिवभक्त शिवालयाची शिवस्तुती करत होते. तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला. जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला. त्या क्षणी त्याची पापे जळून गेली. फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला. आता शिकार करण्यासाठी तो झाडावर चढला. काही प्रहर लोटला. एक हरणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली. व्याघ्राने नेम धरला तरी ती मनुष्यवाणीने बोलू लागली. तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले. प्रसूती समय जवळ आल्याचे सांगितले. तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याघ्राला सांगितले. या हरणीची पूर्ण कथा अशी की हरिणी म्हणजे रंभा अप्सरा होती. ती सौंदर्य होती. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला होता. ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली. देवसंग तिला आवडेनासा झाला. तिने शिवपूजन पण सोडले. तिला आता कैलासात जाण्याची इच्छा झाली. तिला बघून शिव क्रोधित झाले व तिला व तिच्या सख्या असुर हिरण्य यांच्यासहित तिला हरिणी होऊन 12 वर्षे राहण्याचा शाप दिला. रंभेने क्षमा याचना केली तेव्हा शिवाने तिला उशाप दिला. आपली हकीकत तिने व्याध्याला सांगितली. पण व्याध्याला तिचे म्हणणे पटले नाही. तेव्हा तिने त्यास वचन देऊन भंगाची पापे काय करता याचे विवेचन केले. व्याघ्राने ते प्रस्तुत झाल्या येण्यास सांगितले. रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता. पण पाणी पिण्यासाठी आलेल्या व्याघ्राने त्यांच्यावर नेम धरला. तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले. ती पतिसेवा करून परत येण्याचे वचन दिले. तिने वचन भंगाच्या पापाचे निरूपण व्याघ्रास दिले. व्याघ्राने तिला जाऊ दिले. हिरणासूर तो शिवशापाने बनला. तो पाणी पिण्यासाठी व्याध्यावर त्यावर नेम धरला. पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येते असे सांगून
मृगाने बऱ्याच कर्माचे निरूपण व्याध्याला सांगितले. आश्चर्यचकित झालेल्या व्याध्याने मृगाला परिवाराला भेटण्याची परवानगी दिली. थोड्या वेळाने तिसरी हरणी तेथे आली. व्याध्याने तिच्यावर नेम धरला. तिने पिलांना स्तनपान करून आल्यावर मारण्याची विनंती केली. तेव्हा व्याधाला धर्म, अर्थ, पाप याची माहिती सांगितली. प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले. व्याध ज्या झाडावर बसला होता ते बेलाचे झाड होते. त्या झाडाखाली शिवलिंग होते. हरिण व मृग येण्याची वाट बघत बघत तो एक एक बिल्वपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते. बराच वेळ गेला. आता उजाडू लागले. सूर्य वर येऊ लागला. मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला. सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली. व्याध्याला गैरवरून आले. त्या मृग परिवाराने सांगितले अर्थ, धर्म, मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याध्याची पापे नष्ट झाली. तोच एक चमत्कार झाला. आकाशातून एक दिव्य विमान आले. त्यात दिव्य शिवगण होते. तेवढ्यात त्या हरणांनी पण दिव्य देह प्राप्त केले. व्याध्याने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. व्याध्याला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदास गेला. आजही आकाशात मृग परिवार व व्याध्याची चांदणी दिसते. असा हा शिवरात्री महिमा जिच्या स्मरणाने महापातके भस्म होतात. श्री साम शिव सदार्पणमस्तु. शिवलीलामृत कथासार अध्याय 3. श्री गणेशाय नमः. मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य. सूतमुनी सांगतात, मित्रसह राजा अत्यंत तेजस्वी होता. एकदा तो शिकारीस गेला असता अनावधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला. राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आला. त्याने राजाला शासन करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो आचार्याचे रूप घेऊन राजाच्या सेवेत राहिला. राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलवले होते. राजाला धडा शिकवण्याचा हेतू आचार्य रूपातील राक्षसाने अन्नात नरमांस मिसळून अन्नग्रहणा दिले. अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले. त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला. राजाही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूंनी शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला. पण राणीला त्याने अडवले. तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले. त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्याच्यावर कोड उठले. त्यावर त्याचे नाव कल्माशात पडले. वसिष्ठांना आपली चूक समजली. त्यांनी राजास शाप दिला की 12 वर्षे तुझे हे रूप बदलेल. राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला. भुकेलेले असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पहिले खाण्यासाठी पकडले. त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली, पण त्याने ती मानली नाही. ब्राह्मण पुत्राला खाऊन टाकले. ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्रीसंग करता त्याचे प्राण निघून जातील. राजाला अतिशय वाईट वाटले. तो विमनस्य झाला. त्याच्या पत्नीच्या लक्षात आले की तिने राजाला विचारले. राजाने घडलेला प्रसंग सांगितला. तिलाही अतिशय वाईट वाटले. त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली. वंशवृद्धीची चिंता मिटली, तरी मूळ समस्या तशीच होती. शापित राजाला हिंडता हिंडता गौतम ऋषी भेटले. राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली. गौतम त्यांना गोकर्ण महाबळेश्वराचे महत्त्व सांगून त्याला तेथे जाण्यास सांगितले. रावणाने आपले तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षस लोकात जाऊ नये म्हणून गणेशाद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथे स्थिर झाले. गौतम ऋषी राजाला अजून एक गोष्ट सांगितली. अरण्यात त्यांना एक चांडळ स्त्री दिसली. ती अत्यंत कुरूप होती. तिचा एक वृत्तांत असा होता की ती ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले, पण दुर्भाग्यवश तिला वैवत झाले. पण शारीरिक भुकेसाठी ती वाममार्गाला लागली. पित्याने खूप समजावले, पण तिने काही ऐकले नाही. ती एका शूद्राबरोबर राहू लागली. मद्यपान करू लागली. त्या नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले. लक्षात येताच शिव शिव करून ओरडली. पुढील जन्मात ती चांडाळीण झाली. पण जन्मांध होता ती एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्ताच्या मागून निघाली. भुकेने व्याकुळ झाली. एका भक्ताने एक बिल्वपत्र तिच्या हातावर ठेवले. हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकून दिले. ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली. त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला. गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले. त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले. त्यावेळा राजाने शिवपूजन करून शेवटी शिवलोकास निघून गेला. राजाला स्वरूपता मुक्ती मिळाली. हा गोकर्ण महाबळेश्वराचा महिमा. श्री साम शिव सदार्पणमस्तु. शिवलीलामृत कथासार अध्याय 4.
विमर्शन व कुमती चंद्रशेखर श्रीकर यांची कथा. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात की फार वर्षापूर्वी किरात राजा विमर्शन अतिशय पराक्रमी होता, पण तो अधर्माने वागायचा. मात्र त्याची शिवभक्ती अपार होती. एके दिवशी राणी कुमतीने त्यास विचारले, शिवाराधना करून पण तुम्ही अधर्माने का वागला? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागे जन्मात तो कुत्रा होता. काहीतरी खायला मिळेल या आशेने शिवमंदिरासमोर उभा राहिला. त्या दिवशी महाशिवरात्र होती, पण द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकवण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत मंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. परत मंदिरासमोर आला. द्वारपालाने त्यास बाण मारला. शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला. त्या पुण्याईने आज हे वैभव उपभोगत आहे. श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत, म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो. राजा कुमतीने स्वतः पूर्वजन्माबद्दल राजाला विचारले, तेव्हा राजाने तिला सांगितले की तू मागील जन्मी कपोती होतीस. एकदा भक्ष्य घेऊन जात असता तुझ्या मागे ससाना लागला. जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस. नेमके ते शिव मंदिराचे शिखर होते. दमून तू शिखरावर बसलीस. त्याच वेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली. त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्माबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्माबद्दल सविस्तर सांगितले. अंतिम जन्मी तू अगस्त्य ऋषींना शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचे सांगितले. सूतमुनी पुढे सांगतात, चंद्रसेन राजाची कथा. चंद्रसेन राजा परम शिवभक्त होता. त्याचा मित्र मणिभद्र राजा सद्विवेकी असल्याने तो अजय होता. एके दिवशी मणिभद्राने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला. त्यावेळी चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. त्यामुळे अनेक शत्रू निर्माण झाले, पण तो कोणालाही हार जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे याचे समजून सर्व राजा त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले. राजाला तर युद्ध नको होते. शिवशंभूला शरण गेला. बाहेर युद्ध सुरू होते, पण आज राजाची शिव आराधना चालू होती. ती पाहण्यासाठी जनता लोटली होती. त्यातून एक 6 वर्षाचा मुलगा श्रीकरही होता. शिवपूजा आटोपल्यानंतर सर्व लोक आपल्या घरी गेले. श्रीकराची आई पण त्याला घरी घेऊन आली. इकडे श्रीकरला शिवपूजा आटवली. त्याने दगडमातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला. पूजेत इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याकडे त्याचे लक्ष नव्हते. आईने रागारागाने येऊन पाहिले तर दगड मातीत ध्यान लावून बसला होता. तिने रागाने त्याला ओढले व त्याचे दगडमाती उधळून लावले. आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला, लोटांगण घालू लागला. शेवटी कंटाळून आई त्याला तेथेच सोडून गेली. रडत रडत श्रीकर तेथेच झोपला. स्वप्नात महादेवांनी त्यास दर्शन दिले. त्यावर कृपा केली. त्यांना रत्नखचित शिव मंदिर बांधून दिले. श्रीकराने शिवशंभूला आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले. श्रीकर आईला घेऊन आला. आईने शिवशंभूला नमस्कार केला. त्यावेळी त्याची भक्ती पाहून तिला भरून आले. न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेन राजाला सांगितली. आश्चर्यचकित होऊन श्रीकर भेटण्यासाठी आला. रत्नखचित शिवमंदिर आणि शिवपूजेत मग्न असलेला श्रीकर पाहून राजाला वाईट वाटले. त्याने मनोभावे शंभूला नमस्कार केला. ही घटना शत्रू राजाला समजली. त्याचे मतपरिवर्तन होऊ लागले. त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभूचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रसेनालाही आनंद झाला. शंभू प्रसन्न झाला की काही घडू शकते. अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असता रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले. त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले. रामभक्त हनुमान यांचा सद्गुरू आहे, त्यांचा भय कसले. श्रीकर व चंद्रसेनाचे नित्य शिवाराधना करू लागले. अंती ते शिवपदास पोहोचले. या अध्यायाचे पठण करते आयु आरोग्य धन उत्तम पुत्र संतती प्राप्त होते. श्री साम सदा शिवा अर्पण मस्तु. श्री राम जय जय राम. शिवलीलामृत अध्याय 5. धर्मगुप्ताख्यान. श्री गणेशाय नमः. जो शिवाची भक्ती करतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. प्रदोष व्रत केल्याने अकाली मृत्यू खंडांतर येत नाही. व्रताचे महात्म्य खूप आहे. सत्यरथ राजाची कथा. सत्यरथ राजा हा विदर्भ नगरीचा अतिशय शूर राजा होता. तो परम शिवभक्त होता. राजाला युद्धात वीरमरण आले. ही वार्ता त्याची पत्नी इंदुमतीला समजताच तिला शोक अनावर झाला. त्यावेळी ती गरोदर होती. आपले व बाळाचे प्राण वाचवण्यासाठी गुप्त मार्गाने राज्याबाहेर गेली. अरण्यात जात असता तिला प्रसूती वेदना चालू झाल्या. ती प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. तहानलेली राणी तशीच एका सरोवराजवळ आली. तिने बाळाला झाडाखाली ठेवले व पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ गेली. दुर्दैवाने तेथे लपलेल्या मगरीने तिच्यावर हल्ला केला व तिला खाऊन टाकले. धर्मगुप्ताची कथा. सत्यरथ व इंदुमतीचा पुत्र जो सरोवराजवळच्या झाडाखाली होता तो रडू लागला. त्यावेळेला उमा नावाची ती एका विधवा बाई तिला तेथून जात होती. तिने तो रडण्याचा आवाज ऐकून तेथे आली. तेव्हा शंभूने साधूचे रूप घेऊन तिला त्या बाळास सांभाळण्यास सांगितले.
उमेने स्वतःचा मुलगा शुचिव्रत व ते छोटे बाळ या दोघांचे ती संगोपन करू लागली. तिने बाळाला चे नाव धर्मगुप्त ठेवले. उमा मुलाला घेऊन एका नगरात गेली असता शांडिल्य ऋषींनी तिला धर्मगुप्ताची माहिती सांगितली. त्यांनी सांगितले, सत्यव्रत राजाने शिवप्रदोष व्रत अर्धवट टाकून उठल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला, म्हणून शिवपूजा अर्धवट टाकू नये. उमेने आपल्या दोन्ही मुलांना शांडिल्य यांच्या पायावर घातले आणि दोघांनी अनुग्रहित करून ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश करून प्रदोष व्रत विधी समजावून सांगून त्याचे महात्म्य सांगितले. शुचिव्रत व धर्मगुप्त यांनी यथासांग प्रदोष व्रत केले. त्यांच्या प्रभावाने त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले. आता दोघांनीही तारुण्यात प्रवेश केला होता. एक दिवस अरण्यातून हिंडताना त्याला गंधर्व कन्या दिसल्या. धर्मगुप्ताला अंशुमती नावाची गंधर्व कन्या आवडली. ती क्रोधविन नावाच्या गंधर्व राजाची कन्या होती. तो तिच्यावर मोहित झाला. एकदा गंधर्व राजांनी कन्या कोणास देऊ असे शंकराला विचारले असता शंभूंनी ती धर्मगुप्ताला दे असे सांगितले. शंभूचे हे वचन असे खरे होऊ पाहत होते. धर्मगुप्ताने शुचिव्रतद्वारे अनुमतीला स्वतःची ओळख सांगितली. विवाह प्रस्ताव पाठवला. तिने तो स्वीकारून 3 दिवसानंतर त्याच वनात आपल्या पित्यासह येत असल्याचे सांगितले. गंधर्व राजाने अंशुमतीचा विवाह धर्मगुप्ताबरोबर करून तिला पुढे धर्मगुप्ताने गंधर्व राजाच्या साहाय्याने आपले राज्य परत मिळवले. शिवप्रदोष व्रताने धर्मगुप्ताची सर्व पापे दूर होऊन तो राणीसह ऐश्वर्य भोगू लागला. सूत म्हणाले, धर्मगुप्ताचे आख्यान जो कोणी भक्तीने पठण करेल किंवा श्रवण करेल त्यांना सर्वत्र विजय मिळेल. प्रदोष महिमा अद्भुत आहे. जो कोणी विधीपूर्वक प्रदोष व्रत करेल त्याचे दुःख, दारिद्र्य, अपमृत्यूचे भय राहणार नाही. श्री साम सदाशिवपर्णमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 6. सीमिंदिनी आख्यान. सूत सांगता सोमवारी प्रदोष असल्यास शिवरात्रीचे व्रत करण्याचा उद्गार होतो. आर्यव्रताचा राजा चित्रवर्मा सत्यशील व पुण्यवान होता. अत्यंत शिवभक्ताच्या राजाला सीमिंदिनी नावाची एक अत्यंत रूपवती कन्या होती. सीमिंदिनीचा अर्थ सौंदर्याची परिसीमा असा होतो, पण पत्रिकेनुसार तिला वैधव्य योग होता, पण शिवकृपेने तो टळेल असे सांगितले. सीमिंदिनीला शिव आराधना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे शिव आराधना करू लागली. तिचा विवाह नेषद राजाचा राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रगंध याच्याशी झाला. विवाहानंतर सासरी गेल्यानंतर सीमिंदिनीने शिवाराधना सुरू केली. लग्नानंतर एक दिवस राजपुत्र चित्रांगण शिकारीला गेला असता यमुना काठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबवून तो नौका विहारात चालला. थोड्याच वेळात नौका उलटली. राजपुत्र यमुनेत बुडाला. खूप शोध करूनही तो सापडला नाही. हे ऐकून सीमिंदिनी शोकाकुल झाली व शोकाकुल अवस्थेत शिव आराधना करू लागली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र नागलोकी पोहोचला. नागराजा तक्षक याने राजपुत्र चित्रगंधाला त्याची हकीकत विचारली. त्याची हकीकत ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले. त्याने आपल्या सेवकासोबत चित्रगंधाला यमुनेकाठी परत सुखरूप आणून सोडले. योगायोगाने सीमिंदिनी त्याचवेळी स्नान करण्यासाठी नदीवर आली होती. तिने राजपुत्रास ओळखले. दोघांनी एकमेकाची ओळख पडताच सीमिंदिनीने आपले राज्य शत्रूच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तक्षक राजाच्या मदतीने चित्रगंधाने आपले राज्य परत मिळवले. सीमिंदिनीच्या मातापित्यांनी अत्यंत आनंदाने सीमिंदिनीला परत चित्रगंधाच्या स्वाधीन केले. उभयतांनी कधीही शिवव्रत सोडले नाही. त्या प्रभावाने उभयतांची अनेक वर्षे सुखाने राज्य केले. हे सीमिंदिनी आख्याने ज्या स्त्रिया श्रवण पठण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी ही शिवभक्ती अवश्य करावी. परमनिष्ठेने आज सोमवार व्रत करावे. शिव सदाशिवपर्णमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. सुमेधा, सोमवत, मदन व पिंगला सुमती आणि भद्रायू कथा. सुमेधा आणि सोमवंत सूत सांगतात, विदर्भ नगरात एक सुमेधा व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते. ते अत्यंत विद्यामान होते. त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायचे ठरवले. पितृ आज्ञेने हे ब्राह्मण कुमार राजाला भेटले. राजाने दोघांची परीक्षा घेण्याच्या हेतूने त्यांना पती पत्नी बनून सीमंतीकडे जायला सांगितले. हे परम शिवभक्त असल्याने तिने तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर तुम्हाला विद्वान समजेल. त्यांना त्या गोष्टीचा नकार दिला, पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले. हे दोघे ब्राह्मण पुत्र सीमिंदिनीकडे आले. हे दोघे पुरुषच असल्याने सीमिंदिनीने ओळखले, पण त्यांच्या जागी शिव पार्वती समजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केला.
सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली, त्यामुळे हे दोघे आनंदात होती. सीमंतिनीने पूजा केल्याने स्त्रीवेश घेतले. सोमवंताचे दर्शन स्त्रीदेही झाले. त्या स्त्री वेशधारी मनात कामवासना उत्पन्न झाली. स्त्री वेशधारी सोमवंताने सुमेधाकडे कामेच्छा प्रकट केली. सुमेध विवेकी होता. त्याने स्त्री वेशधारी सोमवंताला समजावून घरी आणले. घरी सगळा प्रकार सांगितला. सोमनाथाच्या मातापित्यांना ऐकून धक्का बसला. त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे दिली. आपणही सीमंतिनीची परीक्षा घेण्याचा पश्चाताप झाला. त्यालाही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले. त्याने देवीला प्रसन्न करून यावर उपाय सांगितला. देवीने दोघांचा विवाह करून द्यावे, त्यांच्या पोटी एक दैवी पुत्र येईल असेही सांगितले. देवीची आज्ञा मानून सुमेध व स्त्रीरूपी सोमवंत यांचा विवाह झाला. यथावकाश त्यांना पुत्रही झाला. धन्य शिवभक्ती ज्यात पार्वतीने हस्तक्षेप केला नाही. मदन पिंगला यांची कथा. सूत पुढे सांगतात, अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत कामुक होता. पिंगला नावाच्या वेश्येच्या तो नादी लागला होता. तो मोहापायी त्याने घराचा त्याग केला. त्या काळी वृषभ नावाचा महान योगी लोकोद्धारासाठी संचार करत होता. तो महान शिवभक्त होता. एकदा पिंगलेच्या दारी आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे स्वागत करून यथासंग पूजन केले. काही दिवसांनी दोघे मरण पावले, पण शिवयोग्याच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुळात जन्म मिळाला. मदनाने दाशार्ह राजा वज्रबाहू व त्यांची राधी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला, तर पिंगलेने सीमंतिनीची कन्या होऊन जन्म घेतला. तिचे नाव कीर्ती मालिनी ठेवले. सुमती व भद्रायू कथा. सूत सांगतात, सुमती गरोदर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या. त्यावर सुमतीने विषप्रयोग केला. त्यामुळे सुमती क्षतिग्रस्त झाली. राजाने राणीला तिच्या मुलाला अरण्यात सोडले. सुमती शिवभक्त होती. ती सतत शंभूचा धावा करत होती. अरण्यातून जात असता एका वाण्याबरोबर भेट झाली. त्याने तिला वैश्यनगरास आणले व तिची आणि नगरापती पद्माकर यांची भेट घालून दिली. पद्माकराने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला. त्याने सुमती व तिचा मुलावर उपकार केले, पण काहीच उपयोग झाला नाही. थोड्या दिवसांनी सुमतीचा मुलगा मरण पावला. ती शोकाकुल झाली. तेव्हा वृषभ या महान शिवयोग्याने तिचे सांत्वन केले. त्याने सुमतीला महामृत्युंजय मंत्र सांगितला. त्याने महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले. त्यायोगे त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला. सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली. हे पाहून पद्माकरास धन्य वाटले. गुरुकृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला. वृषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले. भद्रायू 12 वर्षाचा झाल्यावर नीतिधर्म समजावून सांगितला. या अध्यायाच्या श्रवण पठणाने उमारांना सहित गिरी प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते. श्री साम सदाशिवपर्णमस्तु. शिवलीलामृतकथासार अध्याय 8. भद्रायू आख्यान. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, वृषभाने भद्रायूस नीतिधर्माचा उपदेश केल्यानंतर शिवकवच, रुद्राक्षधारण, भस्महरण शिकवले. तसेच त्यांना एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला. काही वर्षे लोटली. राजा वज्रहू जो भद्रायूचा पिता, त्याच्या मगध देशाचा राजा हेमरथ याने आक्रमण करून वज्रबाहूला पराजित केले. ही गोष्ट भद्रायूला समजली. त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हेमरथ राजावर आक्रमण केले. त्याचा पराभव करून त्याने आपला पिता व सावत्र भाऊ यांना बंदीगृहातून मुक्त केले. राजा वज्रहू व सावत्रमाता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले. भद्रायूने राजाकडे स्वगृही जाण्याची अनुमती मागितली व सांगितले की मी 3 दिवसांनी परत येईन, तेव्हा माझी ओळख सांगेन. त्याच मी शिवयोगी वृषभाने चित्रगंधा व सीमंतिनीची भेट घेऊन भद्रायूचा जन्म वृत्तांत सांगितला. तसेच कीर्ती मालिनीचा विवाह त्यांच्याबरोबर करण्यास सुचवले. त्यामुळे उभयतांचा विवाह संपन्न झाला. भद्रायूच्या विवाहास राजा वज्रबाहू पण आला होता. त्याने भद्रायूची चौकशी करताच भद्रायू त्याला एकांतात नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपला व आपल्या आईचा पूर्व इतिहास सांगितला. राजाला पश्चाताप झाला. त्याने सुमती व भद्रायूची माफी मागितली. पुढे काही वर्षाने आपले राज्य भद्रायूला देऊन सुमती हिमालयात शिवाराधनेसाठी निघून गेला. भद्रायू व कीर्ती मालिनी शिवभक्त होते. एकदा ते वनविहारास गेले असता एक ब्राह्मण्य दाम्पत्य जीवाच्या आकांताने ओरडत ओरडत येताना दिसले. एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता.
ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचवण्याची विनंती भद्रायू राजाला केली. भद्रायूने धनुष्याला बाण लावला तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून तिला उचलून नेले. ब्राह्मण शोकाकुल झाला. भद्रायूने त्यास नाना परीने समजावले तरी काही उपयोग झाला नाही. ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती. शेवटी भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून अग्निकाष्ठ भक्षण करण्यास ठरवले. संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्निप्रवेश करणार तोच ब्राह्मण कीर्तिमालिनीसह अदृश्य झाला. इकडे भद्रायूने संकल्प करून अग्नी प्रदीप केला, भस्म रुद्राक्ष धारण केला. गुरूंना नमस्कार करून चितेत उडी टाकणार तोच शिवशंभू पार्वतीसह प्रकट झाले. त्याने भद्रायूवर वर मागण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती केली. तेव्हा शिवशंभूने ही आपलीच लीला असल्याचे सांगितले. शिवशंभूंनी प्रसन्न होऊन भद्रायूच्या कुळाचा उद्धार केला. सूत सांगतात की हे भद्रायू आख्यान जो कोणी श्रवणपठण करेल त्याचा सर्व वादविवाद जय होईल, यश कीर्ती वाढेल. श्री साम सदा शिवपर्णमस्तु. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 9. ब्रह्म राक्षस आणि शबर दाम्पत्याचा उद्धार. श्री गणेशाय नमः. जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्ममरणाचे भय असे अस्तित्व नसते. याची कथा सूत सांगतात. वामदेव व ब्रह्मराक्षस. सूत म्हणतात, वामदेव नावाचा ऋषी महाज्ञानी व परमशिवभक्त होता. एके दिवशी अरण्यात भटकत त्याची भेट ब्रह्मराक्षसाशी झाली. ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला. पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुरवृत्ती नाहीशी होऊन त्याची सात्विकता उत्पन्न झाली. आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार केला हे वामदेवाला कळाले. पण ब्रह्मदेवाने त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मी तो दुर्जय नावाचा राजा होता. त्याने अनेक कर्मे केली त्यामुळे फळे भोगत आहे. पण तुमच्या स्पर्शाने मी पापमुक्त असे कसे काय झाले? तेव्हा वामदेवाने त्याला भस्म महिमा व भस्मधारण विधी सांगितला. भस्म महिमा ऐकून ब्रह्मराक्षस पावन झाला. मंत्र, तीर्थ, ब्राह्मणदेव, गुरुयज्ञ, ज्योतिषी व औषध याविषयी मनात श्रद्धा हवी असेल तर त्याची अनुभूती येते. शबर दाम्पत्याचा उद्धार. सूत सांगतात की जो श्रद्धेने भस्म धारण करतो त्याची कायम शंभूची कृपादृष्टी असते. पांचाल देशाचा राजा सिंहकेतू पराक्रमी होता. तो शिकारीसाठी गेला असता काही भिल्ल त्याच्याबरोबर होते. त्यातील एका भिल्लाला शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवले. भिल्लाने ते शिवलिंग घरी नेण्याची परवानगी मागितली. राजाने ती मान्य करून भिल्लाला साधा पूजाविधी सांगितला. त्याला चिताभस्माचे महत्त्व पण सांगितले. तो शबर व ते शिवलिंग घेऊन घरी आला. त्याची नित्य चिताभस्माने पूजा करू लागला. एक दिवस शबराला चिताभस्म मिळाले नाही. तो निराश होऊन त्याने त्याच्या पत्नीचे आत्मदहन करून आत्मसमर्पणाने व शबराने पूजन करून नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली. पण काय आश्चर्य! हाकेसरशी पत्नी धावत आली. शिवलीला असती. देवानेच भक्ताची परीक्षा घेऊन त्यावर कृपादृष्टी केली. असा हा शिवमहिमा अपरंपार आहे. श्री साम शिव सदा अर्पणमस्तु. शिवलीलामृत कथासार अध्याय 10. शारदाख्यान. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात, अनर्थ देशाचा देवर नावाचा ब्राह्मण होता. तो वेदशास्त्र संपन्न होता. त्याची मुलगी शारदा अत्यंत सुशील होती. तिचा विवाह पद्मनाभ राजाच्या ब्राह्मणाशी झाला. एके दिवशी पद्मनाभ संध्येसाठी नदीवर गेला असता सर्पदंशाने मृत्यू झाला. शारदेला शोक अनावर झाला. पती स्मरण करत असता एक दिवस ती नैऋत्य नावाचे ऋषी तिच्या घरी आले. तिने नमस्कार करून तिला पुत्रवती सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला. शारदेने आपण विधवा असल्याचे सांगितले. आपल्या पतीला काही दिवसापूर्वी सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे सांगितले. तेव्हा ऋषीने आपले वचन खोटे होणार नसल्याचे सांगितले. तिला धीर देऊन त्यांनी ओम नमः शिवाय मंत्राचा उपदेश केला. त्याचबरोबर उमामहेश्वर व्रताची दीक्षा दिली. शारदाने ते जप-तप व्रत करू लागली. या प्रभावाने उमामहेश्वर तिच्यावर प्रसन्न होऊन तिला शिवलोकी घेऊन गेले. श्री साम शिव सदा अर्पणमस्तु. शिवलीलामृत कथासार अध्याय 11. रुद्राक्ष महात्म्य व भद्रसेन आख्यान. सूत सांगतात, भद्रसेन हा काशी देशाचा पराक्रमी राजा होता. त्याची पत्नी सुशील होती. त्यांचा प्रधान शिवभक्त होता. दोघांनाही एक एक पुत्र होता. राजकुमार सुधर्म व प्रधान पुत्र तारक दोघेही शिवभक्त होते. नित्य रुद्राक्ष धारण करत शिवपूजेत मग्न असत.
एकदा पराशर मुनींच्या राजाने मुलाला बद्दल विचारले असता त्यांनी मुलांचा पूर्व इतिहास सांगितला. नंदीग्रामची वेश्या महानंद अत्यंत शिवभक्त होती. तिने एक कुक्कुट व मरकट पाळले होते. तिने त्यांच्या गळ्यात कौतुकाने रुद्राक्ष बांधले होते. पुढे शंभूने तिची परीक्षा घेण्या हेतू आले असता तिने शिवमंदिराला आग लावली. त्यात शिवलिंग व हे दोघे भस्मसात झाले. महानंदेने पण अग्निकाष्ठ भक्षण केले. त्याच पुण्यप्रभावाने हे शिवभक्त म्हणून जन्माला आले. पराशर ऋषीने राजपुत्र अल्पायुष्य असल्याचे सांगितले. रुद्राक्षाचा महिमा आजपासून 7व्या दिवशी राजपुत्र मृत्यू पावेल असे सांगितले. हे ऐकून राजा शोकाकुल झाला. पराशर ऋषीला राजाला सावध करून रुद्राक्ष महिमा सांगून त्याचे अनुष्ठान करण्यास सांगितले. राजाने रुद्रावतारणे करता शिवकृपा होऊन राजपुत्राचा मृत्यूयोग टळला. भद्रसेन आनंदी झाला. त्याच वेळी देवर्षी नारद तेथे आले. राजाने त्यांचे यथोचित स्वागत केले. पुढे राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक यांनी अनेक वर्षे उत्तम राज्य करून शेवटी शिवलोकी गेले. हे भद्रसेन आख्यान जो कोणी वाचेल त्यांना दीर्घायुष्य उत्तम संतती प्राप्त होईल. शिवलीलामृत ग्रंथाच्या पठणाने पण दीर्घायुष्य प्राप्त होते. श्री साम शिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 12वा. रहस्य बहुलेचा उद्धार, भस्मासुराचा वध. श्री गणेशाय नमः. सूत सांगतात शिवकीर्तनाने नित्य ऐकावे. जो कोणी शिवनिंदा करतो त्याला अनेक यमयातना भोगाव्या लागतात. नित्य शिवस्मरणाने बहुलेचा उद्धार. सूत सांगतात पाशकळ ग्रामात विदुर नावाचा दुराचारी ब्राह्मण होता. त्याची पत्नी बहुला अत्यंत व्यभिचारी होती. मृत्यूनंतर विदुराला पिशाच्य रूप प्राप्त झाले. उपाशीपोटी तो भटकत बहुला आपल्या मुलाला घेऊन गोकर्णास आली. त्यावेळी शिवरात्र पर्व सुरू होते. शिवमंदिरात बसली असता तिने पापकर्माचे वर्णन ऐकले. यमयातनाबद्दल ऐकले. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. ती रडू लागली. तेव्हा पुजाऱ्याने तिचे सांत्वन करून तिला नमःशिवाय मंत्राचा उपदेश केला व नित्य शिवकीर्तन ऐकण्यास सांगितले. त्या प्रभावाने ती पापमुक्त झाली. शंभूच्या कृपेने तिने तिच्या पतीचीही पिशाच्य योनीतून मुक्तता केली. शिवमंत्र, शिवकथा, शिवदीक्षा, रुद्राक्ष धारण, भस्मलेने पण महिमा अवर्णनीय आहे. भस्मासुराचा वध. शूर सांगतात भस्मासूर हा अतिशय शिवभक्त होता. त्याची शिवभक्ती अपरिमित होती. त्याला शंभूने वरदान दिले होते की ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याचे भस्म होईल. पण त्याच्या भक्तीचा त्याला गर्व झाला होता. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला. त्याने सज्जनाचा संहार करण्यास सुरुवात केली. तेव्हा पार्वतीने मोहिनी अवतार करून भस्मासुरास नष्ट केले. सर्वांना आनंद झाला. त्यांनी पार्वतीचा जयजयकार केला. श्री साम शिव सदाशिवपर्णमस्तु. शिवलीलामृत कथासार अध्याय 13वा. दक्ष यक्षाचा विध्वंस, त्रिपुर दहन, शिवपार्वती विवाह, स्कंदाचा जन्म, तारकासुराचा वध. श्री गणेशाय नमः. दक्ष यज्ञाचा विध्वंस. सूत सांगतात प्रजापती दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात सतीचा भयंकर अपमान करण्यात आला. दक्षाने केला तो सहन न होऊन देवी सतीने अग्निसमर्पण केले. हे वृत्य शंकराला समजतात त्याने उग्र अवतार धारण करून त्याने वध केला. पण दक्षाच्या शरीराच्या बोकडाचे मस्तक बनवून त्याला जिवंत करून शंभू तपश्चर्येत निघून गेले. दाक्षायणी जी सती या नावाने ओळखली जाते तिने हिमालय पर्वताची कन्या पार्वती म्हणून पुन्हा जन्म घेतला. तिने अत्यंत शिवभक्त होती. तिने मनाने शंकराला पती म्हणून वरले होते. तारकासूर, तायकाक्ष, विद्युतमाली हे तिघे शिवभक्त होते. त्यांनी अनेक वर प्राप्त केले म्हणून उन्मत्त झाले होते. शंकराने पाशुपत्य अस्त्राचा पराभव करून तारकासुराच्या पुत्राचा नाश केला. हे ऐकून तारकासूर खवळला. तारकासुराचा वध हा शिवपार्वतीच्या पुत्रापासून होणार हे विधिलिखित होते. शेवटी शिवाची तपश्चर्या भंग करून त्याला विवाह करायला तयार करण्यासाठी देवांनी मदनाची मदत केली. पण शंकराने मदनाला भस्मसात केले. मदन पत्नी रती हिला शोक अनावर झाला. तेव्हा इंद्राने तिचे सांत्वन केले. द्वापार युगात तुमचे मिलन होईल असेही सांगितले.
शिवपार्वती विवाह इकडे उमेने शिवपार्वतीसाठी घोर तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा देव प्रसन्न होऊन शिवाने उमेला पत्नी म्हणून स्वीकारले. मोठ्या आनंदाने शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला. स्कंदाचा जन्म तारकासुराचा अन्याय दिवसेंदिवस वाढत चालला होता. सगळ्यांनाही त्याने त्राही भगवान करून सोडले होते. शिवपार्वती एकांतिक असता अतिथी म्हणून आलेल्या अग्नीला शिवपार्वतीने शिवतेज म्हणून दिले. अग्नीने ते 6 कृत्तिकांना दिले. त्यायोगे त्यांना गर्भधारणा झाली. त्या भयभीत होऊन गृहत्याग केला. तेव्हा एक चमत्कार घडला. ते 6ही गर्भ एकत्र होऊन एक दिव्य बालक जन्मले. कृत्तिका नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे त्यास कार्तिकेय याला स्कंद या नावाने ओळखतात. तारकासुराचा वध तारकासुर आणि देव यांच्यामध्ये युद्ध झाले तेव्हा स्कंदाने सेनापतिपद दिले. तारकासुर आणि स्कंद यांच्यात मोठे युद्ध होऊन अखेर स्कंदाने तारकासुराचा वध केला. सर्वांना आनंद झाला. पार्वतीने स्कंदाला विवाह करण्याचा आग्रह केला पण तो त्याने नाकारला. सुताने स्कंद पुराणातील ही कथा सर्वांना सांगितली. तिचे श्रवण केल्याने सर्व दुःखे दूर होतात. श्री साम शिव सदाशिवार्पणमस्तु. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 14वा. पार्वतीचा भिल्ली वेश व श्रीयाळ चांगुणीची सत्वपरीक्षा. श्री गणेशाय नमः. सूतमुनी शिवलीला सांगतात की शिवपार्वती षडानंदाला गजानन यांच्यासोबत आनंदाने काल व्यतीत करत होती. एकदा पार्वती शंकराचे मुखावलोकन करत असता तिच्या जटेमध्ये एका स्त्रीचे मुख दिसले. तेव्हा शंकराने तिला आपल्या जटेमधील गंगेला धारण केल्याचे सांगितले. एकदा सारीपाट खेळत असता पार्वती जिंकली. लज्जित होऊन शंकर तपश्चर्येला निघून गेले. पार्वतीला करमेना. तिने अनेक उपायांनी शंकरांना शोधून काढले. तिने भिल्लीचे रूप घेऊन शिवाला मोहित केले पण पुन्हा शिवपार्वतीचे मिलन झाले. श्रीयाळ आणि चांगुणीची सत्वपरीक्षा. सूत सांगतात राजा श्रीयाळ व त्यांची पत्नी चांगुणा परम शिवभक्त होते. शिवशंभूंनी त्याची परीक्षा घेण्यास त्यांना त्यांच्या मुलाचे मांस शिजवण्यास सांगितले. श्रीयाळाचा मुलगा चिलिया पण अत्यंत शिवभक्त होता. आनंदाने तो स्वतःचे मांस देण्यास तयार झाला. स्वपुत्राचा शिरच्छेद करून त्याचे मांस शिजवणे ही अत्यंत दुःखद गोष्ट श्रीयाळ व चांगुणाने पार पडली तरी अतिथीरूपे शंभू जेवेना. त्यांनी चिलियास बोलवण्यास सांगितले. अत्यंत दुःखी होऊन चांगुणाने चिलियाला हाक मारली. त्याचबरोबर तो हसत हसत समोर आला. दोघांनाही आश्चर्य वाटले. आपले अतिथी रूप टाकून शंभूने आपले खरे रूप दाखवून त्या शिवशक्तीवर प्रसन्न होऊन शिवाने त्यांना शिवलोकी नेले. शिवलीलामृताचा अध्याय 14वा म्हणजे 14 विद्यांचे सार आहे. या ग्रंथाचे श्रवण पठण करता आयु आरोग्य वैभव ऐश्वर्य सर्व दुःख नाश होऊन अंती शिवलोक प्राप्त होतो. शिवमंत्र रुद्राक्ष धारण करून रुद्राक्षाचा प्रदोष शिवरात्री धारण करून शिवकीर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी. हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठण करेल त्यास शिव शंभू कृपादृष्टी करेल. इति श्री शिवलीलामृत समाप्त. श्री साम सदाशिवपर्णमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम.